आजच्या मननासाठी घेतलेला शास्त्र भाग आहे संत योहानाने लिहिलेले शुभवर्तमान, त्याचा 3रा अध्याय, पहिल्या वचनापासून 3ऱ्या वचनापर्यंत आपण देवाच्या पवित्र वचनाचं मनन करणार आहोत. आज घेतलेलं शुभवर्तमान जे आहे ते संत योहानाने घेतलेलं शुभवर्तमान, त्याचा 3रा अध्याय 1 ते 3 पर्यंतची वचने ज्याला मिळाले ते वाचा कृपा करून. पुरुषापैकी निकेदम नावाचा एक मनुष्य होता. पुरुषांपैकी निकेदम नावाचा कोण एक मनुष्य होता. तो यहूद्यांचा एक अधिकारी होता. तो यहूद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीच्या त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, तो रात्री त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हास ठाऊक आहे. हे आम्हास ठाऊक आहे. कारण हे जे चिन्ह आपण करतात, कारण आपण ही जी चिन्ह करत आहात ते देवा बरोबर असल्या वाचून ते देव आपल्या बरोबर असल्या वाचून कुणीही करत येत नाही. कोणालाही करता येत नाही. येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून नव्यानं जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येणार नाही. कोणालाही देवाचे राज्य पाहता येणार नाही. देवाच्या लोकांनो, आज आपण जो विषय देवाच्या पवित्र सानिध्यामध्ये घेणार आहोत, आपल्या प्रत्येकाला जे आपण सांगणार आहोत वचनातून, त्या गोष्टीकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. पुरुषांपैकी एक निकेदम म्हटलेला मनुष्य, जो यहुदी होता. निकेदम नाव आहे त्याचं. निकेदम एका व्यक्तीचं नाव आहे. तो यहुदी लोकांचा गुरु होता. यहुदी म्हणजे ज्या कुलामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ते कुल. यहुदी हे जे नाव आहे किंवा यहुदी जो वंश आहे, तो याकोबाला 12 मुलं झाले. त्या याकोबाच्या 12 मुलांपैकी जो मुलगा यहुदा नावाचा आहे त्याचे वंशज म्हणजे यहुदी वंशज. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर यहुदी लोक हे गुलामगिरीमध्ये होते. यहुदी लोक हे दास्यगृहात होते. ते दास होते, दास, गुलाम. जन्मास आलेला प्रत्येक व्यक्ती हा यहुदी वंशातला गुलाम असायचा. फारो राजाच्याकडे त्यांनी गुलामगिरी केली. मिस्रात असताना त्यांची गुलामगिरी चालत आली, पण मात्र परमेश्वरानं त्या कुटुंबाचा, त्या कुळाचा उद्धार करण्यासाठी आणि त्याच्याद्वारे जगाला तारणाचा मार्ग दाखवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. हा निकेदम जो आहे तो यहुदी लोकांचा गुरु आहे. आणि तो रात्री प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. कधी आला? लक्षपूर्वक आहे. जास्तीत जास्त 20 मिनिटं आपण हा संदेश ऐकणार. रात्री प्रभू येशू ख्रिस्ताकडे निकेदम येशू ख्रिस्ताकडे आला. आणि रात्री आल्याच्या नंतर त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणाला आल्याबरोबर? ती पहा. गुरुजी, हा, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. आपण देवापासून आलेले शिक्षक आहात. निकेदम सांगतो प्रभू येशू ख्रिस्ताला, काय सांगतो? की तुम्ही देवापासून आलेले शिक्षक आहात. You are coming from God as a teacher. शिक्षक म्हणून तुम्ही आलेला. निकेदमाने अंतःकरणात हे स्वीकारलेलं आहे. निकेदमाला हे माहिती आहे की तुम्ही देवापासून
देवापासून आलेले आहात तर तुम्ही कोण आहात? शिक्षक आहात. हेही मला ठाऊक आहे की देव आपल्या बरोबर असल्याशिवाय आपण चिन्ह आणि चमत्कार करत नाही. बघा देवाच्या निकेदेवाला अंतःकरणापासून माहिती आहे येशू देवापासून आलेला आहे. जो देवापासून आलेला आहे त्याचा स्वीकार अंतःकरणामध्ये निकेदेवाने केलेला आहे. देव तुमच्या बरोबर आहे हे निकेदेवाला माहिती आहे. तुम्ही चिन्ह आणि चमत्कार करत आहात हे निकेदेवाला पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि त्याला माहिती आहे. तरीही तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे रात्री आला. देवाच्या लोकांना देवाचं पवित्र वचन, जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत दिवसाचे काम करा. अनेक रात्र येणार आहे ज्या रात्रीमध्ये कोणाचाही निभाव लागणार नाही, कोणालाही समजणार नाही काय होईल त्या रात्री. चोर येतो तो रात्री येतो, नाश व घात करायला येतो, भूकंप आला रात्री आला, पूर येतो रात्री येतो, धोका होतो रात्री होतो. देवाच्या लोकांना रात्र ही देवाने मनुष्याला आरामासाठी दिली, पण मात्र शैतान रात्री काम करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की शिष्य म्हणाले गुरुजी आपण चांगल्या प्रकारचं बी पेरलं, चांगल्या जमिनीत टाकलं, ते व्यवस्थित उगून आलं प्रभूजी, पण मात्र पीक आल्याच्या नंतर त्यामध्ये निधन कोठून आलं. शिष्य म्हणाले गुरुजी रात्रीच सैतान आला आणि निधन पेरून गेला. शैतान रात्री येतो, निधन पेरतो, दुःख पेरतो, त्रास पेरतो, पाप पेरतो देवाच्या लोकांना आणि त्याचा जन्म सकाळीच होऊन जातो. पण मात्र ज्याच्या बरोबर ख्रिस्त आहे तो त्या शैतानाला घाबरत नाही. रात्री प्रभू ख्रिस्त एकदा 3 वेळे एकत्र बसले. वेळे माणसं 3 जण. ते म्हटले माणसं विमानाने पृथ्वीच्या वर खूप वर जातात. एक जण म्हटला ते काय विशेष गोष्ट आहे, लोक समुद्राच्या खाली जाऊन 6-6 महिने राहतात. तिसरा म्हटलं ते काय एवढं वेगळं, आपण 3 जण सूर्यावर जाऊन राहू, आतापर्यंत कुणीच गेलं नाही. चंद्रावर गेले विशेष नाही, समुद्राच्या खाली राहतात विशेष नाही, आपण 3 जण सूर्यावर जाऊन राहू म्हणे, कारण चंद्रावर लोक आणि लोकवस्ती होऊ शकते असा अंदाज आलाय. आपण सूर्यावर जाऊन राहू. ठीक आहे आता आनंदाने हा 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 म्हटले. आणि त्यांच्या शेजारी एक शहाणा बसला होता. तो शहाणा त्यांना हळूच म्हटला ही गेल्या हो, सूर्याच्या ऊन लागलं तर माणसं मरू राहिले भरपूर, तुम्ही सूर्यावर जायला निघाले, तुम्ही जगतात का तिथे वरपळायचे नाही का? ते 3घे येडे म्हटले त्या शहाण्याला. काय येडे म्हणे, अहो सूर्यावर जायचं म्हणजे आता जायचंय का? मग कधी जायचंय? संध्याकाळी जाऊ ना, दिवस माळावल्यावर. कधी जाऊ म्हणे? संध्याकाळी जाऊ. त्याला काय माहितीये सूर्याच्या जवळ संध्याकाळी गेलं तरी तो आग ओकणार आहे, दिवसा गेलं तरी तो आग ओकणार आहे, कारण तो आग आहे देवाच्या लोकांना आणि तो संपूर्ण मनुष्य मात्रावर आपला प्रकाश देतो. आणि त्याच्याच प्रकाशाने संध्याकाळी चंद्र आणि चांदण्या सर्व ग्रह प्रकाशमान होतात, कारण सूर्य प्रकाश देणारा, प्रखर प्रकाश देणारा देवाने तयार केलेली एक ज्योती आहे. ज्या जग निर्माण करत्याने सूर्य तयार केला, त्या जग निर्माण करत्या एक पित्याच्या एकुलता एक पुत्राला भेटायला निकेतन कधी आला? आणि येशूने म्हटलं मी कोण आहे? जगाचा प्रकाशाकडे आलाय. ज्याने सूर्याला जन्मास घातलं त्याच्याकडे आला, पण
त्याला हे कुठं माहितीये की येशूच्या जवळ आलं का PM डायरेक्ट पोस्टमार्टम अजिबात चॅलेंज नाही. येशूच्या समोर येऊन उभा राहिलं, प्रभू क्लीन करणार. आपल्या पोटातलं सर्व प्रभूला ठाऊक आहे, आपल्या शरीरातलं सर्व प्रभूला ठाऊक आहे, आपल्या मनातले विचार प्रभूला ठाऊक आहे, आपल्या बुद्धीतले विचार प्रभूला ठाऊक आहे. जेव्हा आपण प्रभू समोर येतो त्यावेळेला प्रभू डायरेक्ट इनकाउंटर करून टाकतो. डायरेक्ट त्याच्यामध्ये चॅलेंज नाही, त्याच्यामध्ये भेद नाही, त्याच्यामध्ये पक्षपातीपणा नाही. लहान मोठ्याचं सारखंच ऐकून घेतो, गरीब श्रीमंताचं सारखंच ऐकून घेतो, धनवानाचं दरिद्राचं सारखंच ऐकून घेतो, कारण तो न्यायी देव आहे. एकदम संध्याकाळी आपण येशूला म्हटला, प्रभूजी गुरुजी तुम्ही देवापासून आले आहात, तुम्ही खरे शिक्षक आहात, देव तुमच्या बरोबर आहे म्हणून तुम्ही चिन्ह आणि चमत्कार करत आहात. येशूने त्याला सांगितलं, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्याशिवाय कोणालाही देवाचं राज्य पाहता येणार कोणालाच नाही. त्याने स्वीकारलं येशू देवाचा पुत्र आहे, त्याने स्वीकारलं येशू देवापासून आलाय, त्याने स्वीकारलं येशूच्या बरोबर देव आहे, त्याने स्वीकारलं येशू चिन्ह आणि चमत्कार करतो. पण मात्र येशूने जे त्याला सांगितलं ते त्याने या योहानाच्या 3 अध्यायामध्ये कुठेच केलं असं दिसत नाही. पाण्यापासून जन्म घेतला नाही, येशूबरोबर चर्चा केली, येशूचा स्वीकार केला, येशू कोण आहे हे जग जाहीर सांगितलं, पण त्याने स्वीकारलं नाही. येशूला स्वीकारून अंतःकरणातून नाकारणाऱ्या लोकांपैकी निकेदेम एक आहे. ठाऊक आहे मला सर्व काही, देवाच्या लोकांनो आपल्याला प्रभू ठाऊक आहे, येशू कोण आहे हे माहिती आहे, त्याची कृपा काय आहे हे माहिती आहे, तरी देखील आपण चालताना बोलताना येशूला नाकारतो. चालताना बोलताना आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या चालण्यातून, आपल्या दिसण्यातून, आपल्या पाहण्यातून येशूचा आपण नाकार. तो खिन्न होतो काही वेळापर्यंत आणि पुन्हा तो आपल्यावर प्रेम करतो आणि पुन्हा प्रेमाने आपल्याला जवळ घेतो, कारण तो प्रेमळ देव आहे. डॉक्टर DJ दिनाकरन सांगतात, जेव्हा मला पवित्र आत्मा उचलून स्वर्गात घेऊन गेला, ते जिवंत असताना, ऐका साक्ष, जेव्हा पवित्र आत्मा डॉक्टर DJ दिनाकरन जिवंत असताना त्यांना स्वर्गात घेऊन गेला. काय मागितलं डॉक्टर DJ दिनाकरन देवाजवळ? ऐका ही साक्ष, ते सांगतात, जेव्हा मला देवाहारी स्वर्गात माझा आत्मा घेऊन गेले त्यावेळेला देवदूत मला घेऊन डायरेक्ट येशूच्या समोर गेले आणि मी येशूच्या समोर जाऊन पालथा पडलो. तेव्हा मी येशूची वाणी ऐकली, ती माझ्या बरोबर बोलली आणि ती म्हणाली, माझ्या बाळा तुला काय पाहिजे? संदेश इंग्लिश मध्ये ऐकताना अतिशय भयप्रद अशी भाषा वाटते दिनाकरन. डॉक्टर DJ दिनाकरन त्याने सांगितलं, when the angel of God and me stand in front of the Lord Jesus Christ, येशूच्या समोर उभा राहिला, तेव्हा येशूने मला विचारलं, my dear child, what you want? तुला काय पाहिजे? त्याने सांगितलं, त्या आवाजामध्ये एवढा प्रेमळपणा होता, एवढा प्रेमळ होता की मी माझ्या आयुष्यामध्ये त्या शब्दात जे प्रेम होतं ते कधीच कोणाकडून ऐकलं नाही. व्हॉट अ लवली व्हॉइस ऑफ जीसस क्राइस्ट. काय प्रेमळ ते शब्द होते. माझ्या बाळा तुला काय पाहिजे? डॉक्टर DJ दिनाकरन सांगतात, मी त्यांना सांगितलं, आय वॉन्ट द 9 गिफ्ट ऑफ होली स्पिरिट. पवित्र आत्म्याची मला 9 कृपादान पाहिजे, 9 कृपादान. त्याने सांगितले, येशू सौम्यतेने हसला आणि मला सांगितलं, माझ्या बाळा
ती मी एकटा देऊ शकत नाही. हे सर्व घेण्यासाठी तुला पित्याकडे जावं लागेल. तुला पित्याशी बोलावं लागेल. जो येशू मध्यस्थी करणारा पित्याजवळ आहे, त्याने डॉक्टर डीजस दिनाकरला 9 कृपादानं पाहिजेत यासाठी मध्यस्थी केली नाही देवाच्या लोकांनो. तो संपूर्ण जगासाठी मध्यस्थी करणारा येशू आहे. समजलं? संपूर्ण जगासाठी रोज मध्यस्थी करणारा प्रभू येशू आहे. कारण येशूच्या नावानेच आपण प्रार्थना करतो. आणि प्रार्थनेची जो सेवक आहे तो कसा करतो? सर्व मागितल्याच्या नंतर येशूच्या नावात मागतो. आमेन. येशूच्या नावात सगळं मागतो. येशूच्या नावात पिता देतो. येशूच्या नावात आपल्यासाठी सर्व काही तो करतो. पण मात्र येशूच्या समोर उभा असताना येशूने डॉक्टर डीजस दिनाकरला 9 कृपादाने मिळण्यासाठी मी पित्याला विनंती करतो असं म्हटलं नाही. तुला पित्याकडे जा, पित्याला मागावा लागेल. पिता तुला देतो की नाही तू बघ, असं तो म्हटला. आणि पुन्हा ते सांगतात की मला देवदूतांनी पित्याच्या समोर घेऊन गेले. जेव्हा ते मला पित्याच्या समोर घेऊन गेले तेव्हा पित्याच्या समोर गेल्याच्या नंतर आवाज जो होता वाणीची होती पित्याच्या समोर असल्याची. मी पालखा पडलो, कारण तो अग्नीने भस्म करणारा ज्वालामुखी असा असलेला परमेश्वर देव अग्नीने भस्म करणार. मिस्रचे लोक जेव्हा सिनाय पर्वतावर परमेश्वर देव आला, मोशेला 10 आज्ञा देऊन गेला, त्यावेळेला त्या पर्वताला, सिनाय डोंगराला जर कोणी स्पर्श केला तो मूर्छित होऊन पडून मरून जायचा. काय तेज, काय सामर्थ्य, काय आग देवामध्ये असते. डोंगराच्या जवळ प्राणी गेले, जनावर पडून मरायचे, मूर्छित व्हायचे. मोशेचा चेहरा खाली आल्याच्या नंतर मोशेच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर लोक मूर्छित होऊन पडायचे. भयंकर देव होता. त्याने सांगितलं, तो देवाच्या समोर गेला. डॉक्टर डीजस दिनाकरन सांगतात, आय स्टँड इन फ्रंट ऑफ ऑलमायटी गॉड who are the creator of the earth. जगाच्या निर्माण करणाऱ्या देवाच्या समोर. आणि पुन्हा त्या देवाने मला तोच शब्द वापरला. काय शब्द वापरला? तो येशूने वापरला. मला तुला काय पाहिजे? हाच शब्द पित्याने वापरला. माय डिअर, व्हॉट यू वॉन्ट? डॉक्टर डीजस दिनाकरन सांगतात, त्या आवाजाचा ध्वनी माझे सगळे हाड चकनाचूर करणारा होता. भयंकर आवाज होता. त्या आवाजातल्या एवढी आग होती की मी त्या ठिकाणी एकदम अग्नीने भस्म होईल असा आवाज त्या ठिकाणी होता. त्याने सांगितलं, मी तुला हे सर्व देऊ शकतो, पण माझ्या काही अटी आहे. सर्वात पहिली अटी आहे की जर तुला माझी सेवा करायची आहे तर तुला जीवनात मरेपर्यंत डावी उजवीकडे पाहता येणार नाही. तू माझा सेवक आहेस, सेवकपणच तुला करावा लागेल. काही करता येणार, तू 1 तास 2 धड्याची चाकरी करू शकतो. जर तू माझा सेवक होऊन पाहतोस तर फक्त आणि फक्त तुला माझीच सेवा करता येईल. मरावे लागले तरी तुला विश्वासू राहावं लागेल. तिसरी गोष्ट, तुला त्रास, निंदा, छळ, अपमान या सर्व गोष्टी सहन करावी लागतील. डॉक्टर डीजस दिनाकरन सांगतात, मी सगळ्या गोष्टी बोलत असताना, ऐकत असताना देवदूत समोर लिहित होते. देवदूत लिहित होते. लिहित असताना मी माझ्या देवाशी बोलण्याचं धाडस केलं. देवाचं सगळं संभाषण झालं. आणि मग मी देवाला म्हटलं, प्रभू, जर तुझ्या ह्या अटी आहे तर माझ्याही काही अटी आहे. बघा, परमेश्वर जय बाबा, जर तुझे नियम, तुझ्या अटी जर आहेत, तू हे करावं, असं करावं, तसं करावं, तर माझे काही नियम आहेत. मी तुझा स्वीकार करते, पण माझ्या काही अटी आहेत. डॉक्टर डीजस दिनाकरन सांगते, सर्वात पहिली गोष्ट,
मी ज्याच्यासाठी प्रार्थना करेन तो कोणीही जरी असला, काही जरी आजार असला तरी तो त्या क्षणाला बरा झाला पाहिजे. मी त्याने देवदूताने लिहून घेतलं, यस आय एम ॲग्री. मी ज्या जागेवर उभा राहील त्या जागेवर मला लाखो लोक पाहिजेत, एकटा मी कधीच उभा राहणार नाही. मरेपर्यंत डॉक्टर गिजेश दिनाकरन ज्या जागेवर जाऊन उभा राहायचे त्या जागेवर 50 लाख, 20 लाख, 25 लाख, 40 लाख लोकांची गर्दी असायची. लाखो लोक त्यांच्या समोर असायचे. आणि सांगितलं, तिसरी गोष्ट, मी तुझी सेवा करेन, पण मला, माझ्या घराला, माझ्या लेकराबाळांना कधी कोणत्या चांगल्या गोष्टीची वाण पडता कामा नये. प्रभूने सांगितलं, ही माझी तयारी आहे. देवामध्ये आणि दिनाकरणामध्ये ऍग्रीमेंट, दोघांमध्ये करार झाला. तो दोघांचा करार एका कागदावर लिहिला गेला, एका ठिकाणी लिहिला गेला. देवदूताने त्या करारावर शिक्का घेतला, शिक्का मारला, बंदिस्त केला आणि सांगितलं, एक प्रत तुझ्याकडे राहू दे आणि एक प्रत माझ्याकडे राहू दे. मरेपर्यंत सेवा केली, परंतु दिनाकरण बद्दलची मीटिंग जगातल्या कोणत्याच चर्चमध्ये ऑर्गनाइज करता आली नाही. कोणत्याच चर्चमध्ये. चर्चची कॅपॅसिटी किती? जास्तीत जास्त 10,000 लोक बसतील, जास्तीत जास्त 20,000 लोक बसतील. डॉक्टर गिजेश दिनाकरन सांगतात, त्यांना विचारलं एका माणसाने की तुम्ही खूप मोठे सेवक आहात, खूप मोठे सेवक आहात, आणि त्यांना विचारलं तुम्ही मीटिंग कुठे घेता? त्या सेवकाला दिनाकरने विचारलं, त्याने सांगितलं मी चर्चमध्ये. तुमच्या चर्चमध्ये काय काय आहे? त्याने माझ्या चर्चमध्ये AC आहे, सगळे कीबोर्ड आहे, सगळे साहित्य आहे, सगळं काय आहे, मजेत आहे. मी येतो तेव्हा सगळी मंडळी उठून उभा राहते, मी जातो तेव्हा सगळी मंडळी उठून उभा राहून मला सलाम करून जाते. डॉक्टर गिजेश दिनाकरन सांगतात, मी त्या सेवकाला म्हटलो की तू माझ्यापेक्षा खूप मोठा सेवक आहे. तो म्हटला का? कशावर मोठा आहे? अरे बाबा म्हणे, दर रविवारी चर्च घ्यायला तुला स्वतःचं चर्च आहे. मी आयुष्यभर प्रार्थना घेतल्या, एकदाही मला चर्चमध्ये कोणी ऑर्गनाइज करून दिली. प्रार्थना कुठे घेतल्या? रस्त्यावर. कुठे घेतल्या? जंगलात. 14 एकर जाऊन लागतं त्यांना येताना, 14 एकर जाऊन. मी मीटिंग कुठे घेतल्या? रानात, रस्त्यावर, जंगलात. तू तर दर रविवारी चर्चमध्ये मीटिंग घेतो, मग तूच मला सांग, तू मोठा का मी मोठा? खिन्न होऊन ते पालक रडत रडत घरी निघून गेले. देवाबरोबर करार करणं अत्यंत खर्चिक आहे. त्या भयप्रद देवाच्या समोर त्याने करार केला आणि प्रभूने त्यांना सर्व गोष्टी दिल्या. त्याच देवाच्या समोर निकेतन त्या प्रेमळ येशूच्या समोर येऊन आला आणि येशूला सांगतो, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात, आपल्याबरोबर देव आहे. आपण चिन्ह आणि चमत्कार करता, तो देव बरोबर असल्याशिवाय करत नाही. सर्व बोलतात, पण येशूने सांगितलं, नव्यानं जन्मल्याशिवाय, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्याशिवाय तुला देवाचं राज्य पाहता येणार नाही. एकदा एक कुटुंबामध्ये ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर ती गाडी पेटली गेली. गाडी पेटल्याच्या नंतर कोट्याधीश झालेली, अब्जोधीश कुटुंब. ती गाडी पेटली. गाडी पेटल्याच्या नंतर गाडीच्या ड्रायव्हरने उडी टाकून दिली आणि जो मनुष्य त्या गाडीत बसून चालला होता तो अब्जोधीशाचा एकुलता एक मुलगा होता. तो एवढा भाजला, संपूर्ण शरीर त्याचं भाजलं गेलं, संपूर्ण शरीर. दवाखान्यात त्याला घेऊन गेले, मोठ्या दवाखान्यात. डॉक्टरने त्याला सांगितलं, प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या डॉक्टरने, स्किन सर्जरी डॉक्टरने सांगितलं, याची पूर्ण त्वचा जळलेली आहे, डेड स्किन झाला. जर याला आता जगवायचं आहे आपल्याला, एक काम करावं लागेल, याला पुन्हा नवीन त्वचा द्यावा लागेल. कोण तयार आहे? बघा,
प्लास्टिक सर्जरी जर थोडीशी करायची बोटभर तोंडावर करायची तर पायाचं मांडीचं कातडं काढून तिथं लावतात. इथे संपूर्ण शरीर जळालेलं आहे. संपूर्ण शरीराला नवीन त्वचा द्यायची आहे. कोण देणार आहे? हा बाप करोडो रुपये घेऊन लोकांच्या समोर उभा आहे. माझ्या मुलाला गरज आहे जगण्याची. लोक विचारायचे काय पाहिजे. जर किडनी पाहिजे तर लोक किडनी दान देतात. डोळा पाहिजे तर एखादा डोळा लोक दान देतात. एखादा अवयवातला पाठ लोक दान देऊ शकतात. फार प्रेम करणारे. आईची किडनी गेली म्हणून मुलाने किडनी दिली उदाहरण आहे. पण पूर्ण शरीर भरून त्याला चांगलं त्वचा होऊन देणार. सगळ्या लोकांपर्यंत जाहिरात केली. लाखो करोडो रुपये काय मागताल ते पैसे घ्या, पण कुणीच द्यायला तयार नाही. शेवटी डॉक्टरच्या समोर एक 70 वर्षाची थरथर कापत एक बाई उभा आहे. ती बाई डॉक्टरना म्हणाली, मी ऐकलंय तुमच्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट आहे जो त्याच्या आईबापाचा एकुलता एक पुत्र आहे. तो भयंकर भाजलेला आहे आणि त्याला त्वचा काढून घ्यायची आहे. डॉक्टर तिला बसायला सांगितलं, पाणी प्यायला दिलं. तिला विचारलं कुठून आला. डॉक्टर तिच्याकडे बघून ही वेळी काय विचार करत होता. लाखो करोडो रुपये द्यायला त्याची बाप तयार आहे. काय झालं डॉक्टर साहेब. डॉक्टरने सांगितलं, आई बाई असा डोनर, असा दान देणारा व्यक्ती जगात तरी कोणीच नाही. त्या बाईने सांगितलं समोर छातीला, मी त्या लेकरासाठी माझी पूर्ण त्वचा द्यायला तयार आहे. त्याच्या मोबदल्यात मला एक पैसा नाही पाहिजे. त्याच्या मोबदल्यात मला काही नाही पाहिजे. तो जिवंत राहील का याची गॅरंटी मला द्या. डॉक्टरने सांगितलं, बाई तुमची त्वचा काढताना तुम्ही मरणार आहात. तो जगेल का याची गॅरंटी नाही. याचा विचार करू नका. आणि जरी तो जगला तरी त्याला पाहायला तुम्ही अस्तित्वात असणार नाही. त्या बाईने रडून रडून सांगितलं, ज्याच्यासाठी मी माझी स्वतःची त्वचा द्यायला तयार आहे तो दुसरा तिसरा कोणी नाही, तो माझ्या स्वतःच्या पोटचा मुलगा आहे. एक आई आपल्यासाठी लेकराला जगावं यासाठी त्वचा द्यायला तयार आहे. देवाच्या लोकांना त्याही पेक्षा मोठं प्रेम प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यावर आणि माझ्यावर केले. त्या ख्रिस्ताचं जीवन पाहून, त्या ख्रिस्ताबद्दलची माहिती मोशेच्या नियमशास्त्रात वाचून, नियमशास्त्रातला प्रत्येक शब्द वाचून लोकांना सांगणारा यहुद्यांचा गुरु रात्री प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, परंतु त्याने येशूच्या वचनाचा स्वीकार केला नाही. तर एखादा मनुष्य चंद्रावर राहणार आहे. ऐका लक्षपूर्वक आता. एखादा मनुष्य चंद्रावर राहणार आहे आणि त्याला जर विचारलं की तू कुठून आलास, तेव्हा तो कुठून आला म्हणून सांगेल राईट. राहायला कुठे आहे? चंद्रावर. पत्ता काय सांगेल? चंद्राचा. एखादा अमेरिकेला त्याला विचारलं की तुझा पत्ता काय, तो काय सांगेल? अमेरिकेचा. आता मला हे सांगा, लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐका, तुमचं हृदय फुटल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या हृदयात आता अतिशय वेगळी एक भावना तयार होणार आहे. चंद्रावर आलेला दगड किंवा माती जरी आपण घरात आणली चंद्रावरची, आणि जर एखाद्याने विचारलं की हा दगड कुठला आहे, तर आपण सांगू हा चंद्रावरचा आहे. ही माती कुठली आहे? ही चंद्रावरची आहे. मला सांगा, मनुष्याची उत्पत्ती कुठली आहे? जोरात, मनुष्याची उत्पत्ती कुठली आहे?
मातीतली आहे. मग मातीतला मनुष्य जाणार कुठे आहे? बंद करा. मनुष्याची उत्पत्ती मातीतली आहे. जर आपल्याला विचारलं की तुझा पत्ता काय, तुझ्या उगम स्थानाचं ठिकाण काय आहे, आपण काय सांगू? काय सांगू? लक्षपूर्वक ऐका. आता खूप हुशार आहोत आपण सर्वजण. 21 वर्षापासून ख्रिस्त समजतोय आपल्याला. चंद्रावरच्या दगडाला विचारलं की तुझा पत्ता काय, तर तो चंद्र सांगतो. तिथल्या मातीला विचारलं तुझा पत्ता काय, तो माती चंद्रावरचा सांगतो. जर आपल्याला विचारलं की तुझं उगम स्थान काय आहे, तुझी निर्मिती कुठली आहे, तुझ्या निर्मितीचं ठिकाण काय आहे, कशातून तू निर्मित झालेला आहेस, आपण काय सांगू? जोरात काय सांगू? मातीतून निर्माण झालेला. देवाचं वचन सांगतो, मातीतून निर्माण केलेला मनुष्य कुठे जायला पाहिजे? हे मूळचं नियमशास्त्र. मातीतून तयार केलेला मनुष्य मातीत जाणार आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या शरीरास किंमत मोजली आणि त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःच शरीर देऊन टाकलं. स्वतःचं शरीर देऊन टाकलं. कोरिन्थीच्या 11 अध्यायामध्ये देवाचं पवित्र वचन सांगतात, 23 वचनापासून जर आपण वाचतो, ज्या रात्री प्रभू येशूला धरून दिलं गेलं त्या रात्री त्याने भाकर घेतली. येशू काळ स्मरण करून ती मोडली आणि म्हटलं, काय म्हटलं? हे माझं शरीर जे तुम्हासाठी मोडलं जात. Jesus broken his body for me. येशूने माझ्यासाठी मोडलाय म्हणून तुमच्या आणि माझ्या मातीच्या शरीराचा ऍड्रेस चेंज झालाय, बदललाय. आता तो काय म्हणतो? शरीर मातीतला आहे, पत्ता त्या जागेवरच आहे. तुम्हाला जायचं आता त्या जागेवर. कुठे जायचंय? कुठे जायचं आपल्याला? जोरात थोडं पुढे जायचं आपल्याला. Jesus changed our address. येशूने तुमचा पत्ता बदली केलाय देवाच्या लोकांनो. काय प्रेम आहे. येशूने तुमचं जीवन बदली केलंय. जे पापातलं होतं ते पवित्रतेसाठी बोलवलं. जे दुःखातलं होतं ते आनंदासाठी बोलवलेलं आहे. जे अंधारातलं होतं ते प्रकाशासाठी बोलवलेलं आहे. जे निराश आणि खिन्न होतं ते सदा सर्व काळ आनंद देणार आहे. जे अशांत होतं ते शांती देणारं केलेलं आहे. गॉड चेंज आवर ऍड्रेस. पुन्हा तो पत्ता सांगायची गरज ठेवली. रात्री आला पण प्रकाशाकडे आला. आपण प्रकाशाचे पुत्र आहोत. येशूचे निवडलेले लोक आहोत. म्हणून जगाबरोबर समरूप होऊ नका. आता 2 दिवसापर्यंत इंटरनॅशनल पास्टर कॉन्फरन्स अटेंड करत होतो. 6 ते 9 वाजेपर्यंत त्याचा वेळ. त्यामध्ये एका देवाच्या सेवकाने कॅलेंडर जे आहे त्याची माहिती दिली. आपण कॅलेंडर वापरतो ना, असं कॅलेंडर आहे. त्या कॅलेंडरची माहिती दिली. त्याने सांगितलं की त्या कॅलेंडरमध्ये जर सखोल अभ्यास केला तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ज्या वेळेला व्हायला पाहिजे होता त्या वेळेत झाला, त्या टाइमात झाला नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म त्या टाइमाच्या अगोदर झाला. म्हणून ज्ञानी विद्वान लोक शोधत होते, नियमशास्त्र उघडत होते, गुंडाळ्या उघडत होते, संपूर्ण मोशेचं नियमशास्त्र बघत होते, चाचवून बघत होते, पवित्र
या 2021 झाले तरी काय येईना, तर तो काळ स्टार्ट होतोय त्याचे येण्याचा तो 2025 ते 2075 हा तो काळ आहे त्या कॅलेंडरच्या नियमाप्रमाणे. धुळाची पापणी नव्हती तोच प्रभूचं येणं. आणखी 4 वर्षानंतर पडघम सुरुवात झाली. तयारीला सुरुवात झाली आहे. मुलगी पाहून आलो, घरात आनंद, मुलगी सुंदर आहे म्हणून. मुलगा पाहून आलेल्याच्या घरात आनंद, कारण आपल्या मुलाला मुलगी सुंदर मिळाली आहे, शिकलेली मिळाली आहे, व्यवस्थित मिळाली आहे, धार्मिक मिळाली आहे, देवाच्या भयातील मिळाली आहे. त्याच्या घरात तो आनंद. आणि मुलीच्या आई बापाच्या घरात याचा आनंद की आम्हाला मुलगा चांगला कमवणारा मिळाला, धार्मिक मिळाला, सुंदर मिळाला, आमच्या मुलीला शोभणारा जोडा मिळाला. दोन्ही कुटुंबामध्ये आनंद आहे, कारण या दोघांमध्ये एक एंगेजमेंट, एक करार झालेला आहे एकमेकाला दोघांना देण्याचा. प्रभू येशूच्या जन्माच्या द्वारे, येशूच्या वधस्तंभी मारल्या जाण्याच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रभूने ॲग्रीमेंट केलं आहे. आणि ते ॲग्रीमेंट हे आहे की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं. येशू स्वर्गात आहे तेव्हा आजपासून आपल्याला आपला पत्ता सांगताना ही गरज नाही. एखाद्याने विचारलं की तुम्ही कुठे जाणार आहात, त्याला स्पष्ट शब्दात सांगा, मी स्वर्गात जाणार आहे. कारण प्रभू येशूने आपला पत्ता बदलून केला. देवाच्या लोकांना प्रभूच्या सांगण्याला दिवस कठीण आहे, दिवस वाईट आहे, लोक जगातले कंटाळलेले आहेत, वेगवेगळे दुष्काळ होणार आहे, आजार येणार आहे, पीडा येणार आहे, त्रास होणार आहे. हा तर वेदनेचा प्रारंभ आहे असं देवाचं पवित्र वचन सांगतं. जर सुरुवात एवढी भयंकर आहे तर मध्यंतर किती भयंकर असेल, आणि मध्यंतर जर एवढा भयंकर असेल तर शेवट किती कठीण असेल. म्हणून सहज लोक म्हणतात सुरुवात बघायला विसरू नका आणि शेवट पाहिल्याशिवाय जाऊ नका. सुरुवात बघायला विसरू नका आणि शेवट पाहिल्याशिवाय जाऊ नका. देवाच्या लोकांना जीवन आहे, या जीवनामध्ये दुःख येणार आहे, पण लक्षात ठेवा त्या दुःखाच्या नंतर एक आनंदी जीवन आहे. या जीवनामध्ये संकट येणार आहे, पण त्या संकटाच्या नंतर आनंद आहे. कायमस्वरूपी लक्षात ठेवा, आपण ज्या होळीत बसलेलो आहोत, जी संसाराच्या जीवनरूपी होळी चाललेली आहे, ती होळी झोकांड्यात आहे. तारामळीने, चिंतेने, दुःखाने, त्रासाने, आजाराने, सगळ्या गोष्टीने. आणि शैतान हा जो समुद्र आहे हा खवळून देतो. लाटाने आपल्याला असं वाटतं की आपण बुडतो का काय, आपली होळी बुडून जाईल का काय. पण मात्र आपण हे कधीच विसरता कामा नये की आपल्या होळीमध्ये जो बसलेला आहे तो प्रभू येशू आहे. तो प्रभू येशू. रात्री मी केलं मात्र येशूला स्वीकारलं नाही, अंतकरणापासून त्याने कबूल केलेलं आहे. देवाच्या लोकांनो, आपण अंतकरणापासून कबूल केलेलं आहे, आपण स्वीकारलेले आहोत. पुन्हा त्या दुष्टाच्या जुआखाली सापडू नका. 66 दिवस राहिले ते वर्ष वाटलाय. किती दिवस राहिले? 66 दिवस. आज 24 तारीख आहे. 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर 30 दिवस. 24 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 4 दिवस. 24 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत ते 6 दिवस. किती दिवस राहिले वर्ष बदलायला? म्हणजे आपल्या आयुष्यातला 1 वर्षातली सुरुवात जास्त होणार आहे आणि देवाकडे जायला 1 वर्ष आपल्या आयुष्यातले कमी झालं. जगात राहायला आनंदाने उल्हास करा, कारण प्रभू लवकर येणार आहे. चला या आपण आपली जी आई म्हणाली, मी माझ्या लेकरासाठी माझी त्वचा द्यायला तयार आहे, त्याहीपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी माझं शरीर तुम्हासाठी मोडलं.